जसं म्हणतात ना, तळ राखी तो पाणी चाखी. आता मला सांगा, तुमच्या शेतातलं जर मधाचं पोळं असेल म्हणजेच मोहळ असेल, मोहळवाले खुश होऊ नका बरं का, नाहीतर म्हणताल मोहळ मोहळ म्हणले बाकीचे नाराज होतील. मोहळवाल्यांनी निश्चितच खुश व्हा, पण बाकीच्यांनी देखील नाराज होऊ नका. तो एक उदाहरणादाखल एक विषय झाला. हिरा असेल किंवा हे म्हटलं ना तुम्हाला व्हॅल्यू एडिशन आणि वेल्थ क्रिएशन, तर तुम्ही म्हणाल की राव तुम्ही साधे डॉक्टर आहेत, तर असं कसं काय? तर काय असतं, कोण 20-20 खेळतो, कोणी टेस्ट खेळतो, कोणी वन डे खेळतो. लक्षात आलं का? प्रत्येकाचं स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं खेळाचं. तर आयुष्य हा देखील नाही का, कुणीतरी एका अज्ञात शक्तीने मांडलेला डावच समजायचं. आणि हार जीत काहीच नाही आहे, फक्त काय असतं, खेळण्याचा आनंद लुटायचा. आणि तुम्ही म्हणाल की डॉक्टर साहेबराव तुम्ही एवढं सांगताय, असं वाटतंय आत्ता नाही का रेल्वेत किंवा एस टीत किंवा गाडीला स्टार्टर मारावा आणि पोचावं, पण काय करता, खडखडाट आहे. तर लक्षात आलं का, मी असं म्हटलेलंच नाही तुम्हाला की, फक्त तुम्हाला मी काय म्हटलेलं आहे की ज्यांना ह्यामध्ये विश्वास आहे अशा सगळ्यांसाठी ही संधी आहे. तुमच्याकडे जरी काय असलं नसलं तरी एक लक्षात ठेवा, आम्ही सुद्धा ज्यावेळेस आमच्या जुन्या पिढ्यांनी ज्यावेळेस राजस्थान सोडलं असेल, तर त्यावेळेस देखील लक्षात घ्या, तलवारी म्हणा किंवा जे काही त्यावेळेसची जी समरकथा होती, म्हणजे युद्धसंग्रामाची कथा, तर त्या दरम्यान सगळं हे संपल्यानंतर मिरची आणि कपडा घेऊन त्यांनी तो वाळवंट सोडून पाण्याच्या शोधात आणि उदरनिर्वाहाच्या शोधात ते निघालेले होते. तर तिथून पुढं परांडा तालुक्यातील जवळा निजामुद्दीन या गावी धाराशिव जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवरती निवड केली आणि तीर्थावर झाले. त्या अगोदर मोठे पारगावला बहुतेक आलेले, तिथं समजा थोडंसं काही जण स्थिरावले आणि काही पुढं जवळा येथे आले. आणि तिथून पुढं 100-150 वर्षाच्या आसपास, म्हणजे आजो की भावाभावांमध्ये थोरला भाऊ आणि धाकटा भाऊ, तर धाकट्या भावात आणि थोरल्या भावाच्या थोरल्या मुलात सरासरी 12 वर्षाचा गॅप, असं मी त्यावेळेस अंदाज काढलेला बरं का. खरं खोटं तुम्ही बघून घ्या. तर एक समजा 150 वर्ष म्हटलं तरी 15 पिढ्यानंतर परत एकदा आया असं शिक्षणाच्या आधारावरती मी पुण्यातलं. लक्षात आलं का? तर तिथून पुढचा जसं आत्ता म्हटलं मी तुम्हाला की हाच आशय मनात ठेवला की एकदम काय होत नसतं, अशा फक्त संधींच्या शोधात राहायचं असतं. लक्षात आलं का? सुरुवातीला थोडा अंदाज घ्यायचा असतो आणि मिला मौका मारा चौका. लक्षात आलं का? फक्त जे कोणी असतील त्यांनी एकच लक्षात ठेवायचं की नेहमीच भांडवली गुंतवणुकीवरती नफा गृहीत धरायचा नसतो. कधी कधी किंवा आता तो जमाना गेला की नफा शेवटी कोण कमवू शकतो, की ज्याला माहिती आहे की समोरचा व्यक्ती त्याची होल्डिंग करू शकतो आपण, धारणाशक्ती कमी आहे. तर एकाची गरज दुसऱ्याची संधी, म्हणजे हा व्यवहार चातुर्याचा भाग आहे आणि तिथून भांडवली नफ्याचा भाग आहे.
तर एकच